सगळे मागणी आपण पार्लमेंटमध्ये जे बोलला दोनच मिनिट पार्लमेंटमध्ये जे बोलला एक मिनिट फक्त थांबा ना रे शरद पवार साहेबांच्या मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे 2 मिनिटं थांबा फक्त 2 मिनिटं अरे 2 मिनिटं पार्लमेंटमध्ये तुमचं भाषण ऐकलेलं आहे त्या पार्लमेंटच्या भाषणामध्ये आपण म्हणलात की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे परंतु 50%च्या वर भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य आहे आम्हाला ते मान्य नाही तुम्ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या आम्हाला सांगा मराठ्यांना 50%च्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या ही आमची मागणी आहे आम्ही येडे नाहीत रस्त्यावरती फिरायला लोकसभेला तुम्हाला वाटलं असेल की आमचा खूप मोठा विजय झाला पण याच्यासाठी तुम्हाला झोपेत राहू नका येणाऱ्या विधानसभेला खासदार अमोल कोल्हे हे नाव आता महाराष्ट्रामध्ये घरोघरी पोहोचलेलं आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारल्यामुळं ते घराघरामध्ये पोहोचले आणि त्यांची प्रतिमा एक अभिनेता म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजली लोकांनी त्यांना लोकप्रियता दिली पण मात्र या प्रतिमेचा वापर त्यांनी राजकारणात आणला आणि ते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून खासदार झाले। छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे मात्र राजकारणामध्ये त्या पद्धतीनं वागतात का असा देखील प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडू लागतो आणि अनेक जण त्यावर बोलू सुद्धा लागतात कारण की राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू असताना संसदेमध्ये सभागृहामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हा मुद्दा उपस्थित न करता महाराष्ट्रामध्ये जातीय जनगणना व्हायला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण मात्र कुठल्याही जातीवर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका अमोल कोल्हे यांनी मांडली होती। त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आक्षेपसुद्धा घेतला होता आणि संतापसुद्धा व्यक्त केलेला होता पण मात्र तरीसुद्धा अमोल कोल्हे यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे बोलून दाखवलेली नाही। अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा चालू असताना मराठा आंदोलकांनी अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारला आणि मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितलं तरीसुद्धा त्यांनी अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। अमोल कोल्हे फक्त हे बाता मारतात मतं मिळवण्यासाठी हे सगळं करतात असं सुद्धा काही मराठा आंदोलकांनी सांगितलेलं आहे। जर आपण पाहिलं तर अमोल कोल्हे यांनी ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये प्रवेश केला आहे आणि राजकारणामध्ये टीका करतात त्या पद्धतीनं खरंच अमोल कोल्हे यांचं बोलणं योग्य आहे का कारण की राज्य सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना यावर देखील अमोल कोल्हे बोललेले आहेत। राज्यातल्या जनतेला महिलेला काही ना काही होईना सरकारच्या वतीनं काहीतरी मिळत असेल महिलांचा फायदा होत असेल मग त्या योजनेला पाठिंबा द्यायला पाहिजे का विरोध करायला पाहिजे असा देखील प्रश्न अनेक सामान्य जनतेला पडलेला आहे। जर आपण पाहिलं तर राज्यातले छत्रपती शिवरायांचे जे काही गडकिल्ले आहेत त्याची दुरुस्ती झाली पाहिजे त्या ठिकाणी काही ना काहीतरी नवीन उपक्रम राबवले पाहिजे यासाठी अमोल कोल्हेंनी संसदेमध्ये आवाज उठवलेला आहे का त्यासाठी कधी पुढाकार घेतलेला आहे का असे देखील प्रश्न या ठिकाणी पडू लागलेले आहेत। त्यामुळेच कुठंतरी अमोल कोल्हेंना समाज बांधव जाब देखील विचारत आहेत। एकीकडे अमोल कोल्हे यांची ही दुटप्पी भूमिका तर नाही ना असा देखील प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।